1.5 लाख शिक्षकांचा पगार थांबणार। पगार थांबवण्यामागचं कारण काय? सुप्रीम कोर्टानंतर शिक्षण विभागाकडून ही कोंडी। राज्यातील 1.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार आहे आणि त्याला कारण ठरलंय शालार्थ आयडीतील बोगसगिरी विरोधात शिक्षण विभागानं सुरू केलेली शोध मोहीम। याच मोहिमेमुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलंय, कारण मुदतीत कागदपत्र अपलोड न करणाऱ्या शिक्षकांचे पुढील महिन्याचा पगार थांबवण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी काढले। मात्र या आदेशात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। राज्यभरातील खासगी, अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये 4.5 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत। यात नोव्हेंबर 2012 ते ऑगस्ट 2025 दरम्यान मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश दिले होते। यात वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल, नियुक्ती आदेश यासोबतच शालार्थ आयडीची माहितीचा समावेश होता। मात्र अनेक शिक्षकांनी माहिती अपलोड न केल्यानं 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मात्र मुदत वाढून देखील शिक्षकांनी ऑनलाईन कागदपत्र अपलोड केलेली नाही, त्यामुळे त्यांचे पगार थांबवण्याचे आदेश शिक्षण अधीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिले। मात्र यात शाळा आणि संस्था बदलल्यानं संबंधित संस्थेकडून कागदपत्र मिळत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे। एकीकडे सुप्रीम कोर्टानं 2000 नंतर जॉईन झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करावी, अन्यथा निवृत्तीचा पर्याय दिलाय, तर दुसरीकडे मुदतीत कागदपत्र अपलोड न केल्यानं शिक्षकांचे पगार थांबणार आहेत। त्यामुळे राज्यातील 1.5 लाख शिक्षक दुहेरी संकटात सापडलेत। आता बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षण विभागाचे कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या टोळक्यामुळे प्रामाणिक शिक्षकांचीही कोंडी झाली आहे। त्यामुळे सरकार शिक्षकांची भावना समजून तोडगा काढणार की कागदपत्र अपलोड करण्यासाठी आणखी मुदत वाढवून घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।